हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा इयत्ता 10वीचा गणिताच्या पेपरचं आज डिस्कशन घेणार आहोत. बघा, आपली टर्मिनल एक्झामिनेशन झाली आहे. त्या टर्मिनल एक्झामिनेशनचे पेपर तुम्ही सर्वांनी सोडवले आहेत. त्या पेपरमधली काही एक्झाम्पल्स तुम्हाला आले नसतील किंवा आले असतील, ते एक्झाम्पल्स कशा पद्धतीने सोडवायचे यासाठी आपण हे पेपर डिस्कशन घेत असतो. बघा, गणित विषयाचा पेपर तुमचा 50 गुणांचा पेपर होता. त्यामध्ये प्रश्न पहिला ए आहे. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय लिहा. MCQ टाईपचे क्वेश्चन आहेत. एकूण 4 पर्याय तुम्हाला या प्रश्नामध्ये दिले जातात. त्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला लिहायचा असतो. प्रत्येक प्रश्न हा 1 गुण तुम्हाला मिळवून देईल. जर x गुणिले अल्फा बरोबर 1/y असेल तर k ची किंमत तुम्हाला काढायची आहे. k ची किंमत असेल xy. a⁴n 0 तुम्हाला दिला आहे तर त्याची किंमत काय येईल, तर त्याची किंमत येणार आहे 1. 300/4 तुम्हाला काढायचं आहे. उत्तर येईल इथे 12. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या अंतर्गुणांच्या प्रत्येक जोडीतील कोण परस्परांचे पूरक कोण असतात. पर्याय क्रमांक 1. इथे तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. बघा, वर्गमुळात 3 आहे, a चा वर्ग वजा b वर्ग आहे आणि 47% आहे. आता इथे वर्गमुळात 3 हे काय आहे, तर ही अपरिमेय संख्या आहे. a चा वर्ग आणि b चा वर्गचं उत्तर येणार आहे a अधिक b आणि a वजा b. ठीक आहे. आणि 47% म्हणजेच काय, तर 47/100. पुढे बघा, चूक की बरोबर ते लिहा. आयताच्या सम्मुख भुजा एकमेकांशी एकरूप असतात. बरोबर असणारे विधान आहे. a चा वर्ग अधिक b चा वर्ग बरोबर a अधिक b कंसात a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग बरोबर विधान आहे. पुढे काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो. हे देखील बरोबर विधान आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. खालील कृती पूर्ण करा. कोणतेही 2 कृती पूर्ण करायची आहे. तिथे ज्या रिकाम्या चौकटी आहेत त्या रिकाम्या चौकटी तुम्ही भरणार आहात. बघा, सफरचंदांचं हे उदाहरण आहे. हे उदाहरण आत्ता आपण रिसेंटलीच पाहिलं होतं जेव्हा आपण धडा शिकत होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 मधला पहिला प्रश्न आहे. सफरचंदांची किंमत मी डिरेक्टली इथे तुमच्या सारणीमध्ये ज्या संख्या आहेत त्या लिहिते. बघा, इथे तुम्हाला x दिला आहे आणि इथे y दिला आहे. 1 8 4 32 7 56 12 96 आणि 20 160. अशा पद्धतीने हे वर्गीकरण आहे. इथे बघा, 7 96 आणि 26 ह्या रिकाम्या जागा असणार आहेत. याची उकल तुम्ही करू शकता. p अधिक q अधिक 3 चा वर्ग विस्तार करा. बघा, पुढे आहे. यामध्ये असणारा पुढील प्रश्न आहे विस्तार करा. p अधिक q 3 चा वर्ग. उकल आहे p अधिक, इथे उकल दिली आहे, फक्त रिकाम्या जागा भरायची आहेत. तिथे पहिली रिकामी जागा असणार आहे 3 चा वर्ग. त्यानंतरची रिकामी जागा असणार आहे q. p गुणिले 3 तिसरी रिकामी जागा, चौथी रिकामी जागा 9, त्यानंतर 6q आणि 6p अशा रिकाम्या जागा असणार आहेत. पुढे बघा, खालील सारणी पूर्ण करा. कितव्या घातांकाचे कितवे मूळ. बघा, 225 आणि वरती घातांक आहे 3/2. ठीक आहे. 225च्या घनाचे 3/2 वर्गमूळ. 45व्या घनाचे 200. ठीक आहे. जे वरती असणार आहे तो काय असणार आहे, घन असणार आहे आणि खाली असणार आहे ते मूळ असणार आहे. 5 मूळ 4 घन. इथे 6 हे मूळ आणि 6 हा घन आणि 7 हे मूळ असणार आहे. अतिशय सोपा पेपर आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4 आपल्याला दिला आहे. सोबतची आकृती पहा व कोणांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. संगत कोणांच्या जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत. कोण P चा संगत कोण आहे, कोण W, कोण Q चा आहे X, R चा Y आणि S चा Z. अंतर्व्युत्क्रम कोणांच्या जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत. बघा, कोण S आणि कोण W साठी अंतर्व्युत्क्रम कोण तुम्हाला विचारले आहेत. हा सगळा भाग आपण इन डिटेल पाहिला आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 3 प्रश्न इथे सोडवायचे आहेत. खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. -5/4 आणि 1/4 या संख्यांमधील लहान मोठेपणा तुम्हाला ठरवायचा आहे.
लहान मोठेपणा कसा ठरवणार तुम्हाला माहिती आहे, दोन्हीकडे अंशछेद 4 आहे. आता 1 हे -5 पेक्षा मोठी संख्या आहे म्हणून 1/4 हे मोठे आहेत -5/4 पेक्षा. 7/11 आणि -3/4 इथे मात्र तुम्हाला छेद समान करून घ्यावे लागतील आणि -3/4 हे मोठे असतील 7/11 पेक्षा. विस्तार करा. गणित आहे p + 8 आणि दुसऱ्या कंसात आहे p - 3. याचा विस्तार तुम्हाला करायचा आहे. कसा कराल, p². बघा, आधी याने याला गुणणार आणि याने याला गुणणार. उत्तर येईल p² + 5p - 24. पुढील प्रश्न आहे, x आणि y राशींमध्ये व्यस्त चलन आहे. x 15 तेव्हा y 10 असेल तर x 20 असताना y ची किंमत किती? x जेव्हा 15 आहे तेव्हा y 10 आहे. मग x 20 असताना y ची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. बघा, तर x 15 असताना y 10 आहे, तर x 20 असताना y किती हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, याचं गुणोत्तर तुम्ही काढू शकता. पुढे बघा, त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे, खालील उपप्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 4, कोणतेही 5 प्रत्येक प्रश्न हा 3 गुण मिळवून देणार असेल. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. -11/13 दशांश रूपात तुम्हाला लिहायचं आहे. दिलेल्या आकृतीत P ही समांतर Q आहे आणि रेषा L समांतर M आहे. तर दिलेल्या कोनांच्या मापांवरून A, B आणि C ची मापे काढा. ठीक आहे, A, B, C या कोनांची मापे आपल्याला काढायची आहेत. इथे हा कोन 80 अंश दिला आहे. A चा विरुद्ध कोन देखील किती असणार आहे, तर तो 80 अंश असणार आहे. तो 80 आहे म्हणून इकडे अल्टरनेट अँगल B 180 - 80 आणि अशा प्रकारे तुम्हाला A, B, C या कोनांची मापे मिळणार आहेत. बघा, हे जे सगळे प्रश्न आहेत हे आपण सोडवलेले प्रश्न आहेत. पुढे बघा, -2744 चे घनमूळ काढा. अवयव पाडण्यासाठी कंपल्सरी पाढेपाठ असायला हवेत. तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत तेव्हा पाढे, वर्ग, घन या सर्व गोष्टी तुम्ही पाठ करणार आहात. 2300 रुपये छापील किंमत असलेला मिक्सर गिराईकाला 1955 रुपयास मिळतो, तर गिराईकाला मिळालेली शेकडा सूट काढा. शेकडा सूट काढतोय म्हणजे काय करायचे आपल्याला, तर 100 रुपयावर मिळणारी सूट आपल्याला इथे काढायची आहे. आपण गुणोत्तर व प्रमाण या पाठामध्ये शेकडा सूट कशा पद्धतीने काढली जाते हे उदाहरण पाहिले आहे. हे उदाहरण देखील पुस्तकामध्ये आहे. प्रत्येक उदाहरणात चलाचा स्थिरांक काढा व चलाचे समीकरण लिहा. स्थिरांक हा k असतो. इथे तुम्हाला प्रत्येक उदाहरणामध्ये k काढायचा आहे. कोणतेही 5 प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. तुम्ही हे पेपर लिहिले आहेत, चेक करून मिळतील. जी उदाहरणे तुमची चुकले आहेत ती उत्तरपत्रिकेत तुम्हाला करेक्ट करून देखील मिळतील. हे एक जनरल डिस्कशन आपण पाहतो आहे की प्रश्नपत्रिकेतले प्रश्न एकंदर आहेत ते प्रश्न काय आहेत किंवा कशा पद्धतीने सोडवले जातील हा भाग आपण पाहतो आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2. प्रत्येक प्रश्न हा 4 गुणांसाठी असणार आहे. सगळ्यात जास्त गुण असणारा वेटेज असणारे हे प्रश्न असणार आहेत. चौकोन DEFG असा काढा की DE हा 4.5 सेंटीमीटर असेल, EF 6.5, DG 5.5 आणि EF 7.2 सेंटीमीटर असेल, EG 7.8. ठीक आहे, आपल्याला चौकोन काढायचा आहे. तर त्यासाठी प्रत्येक मापे दिली आहेत. आता काय करायचं आहे तुम्हाला, चौकोनाच्या 4 बाजू असतात, 4ही बाजूंची मापे दिली आहेत. पट्टी पेन्सिलचा वापर करून तुम्ही ज्या रचना आहेत त्या कंपल्सरी करणार आहात. 4ही बाजू काढून घ्या आणि मापे घेऊन. ठीक आहे, पहिली बाजू समजा इथे तुम्हाला पहिली बाजू 4.5 सेंटीमीटर दिली आहे. ही बाजू काढली 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे, पट्टी पेन्सिलच्या साहाय्याने तुम्ही मोजून काढणार आहात. पुढे बघा, पुढे आपल्याला सांगितले आहे EF 5.6. मग इथे पट्टी ठेवायची, इथून पुढे 5.6, पुन्हा इकडे आणि इथे. अशा पद्धतीने तुम्ही तो चौकोन काढू शकता. सरळ रूप द्या. पुढील प्रश्न आहे, अतिशय सोपा देऊ शकता. कोणताही एक समद्विभुज त्रिकोण काढा, त्याच्या सर्व मध्यगा व शिरोलंब काढा आणि त्याच्या संपात बिंदूबद्दल तुमचे निरीक्षण नोंदवा. आता हा प्रश्न आपल्या युनिट टेस्टमध्ये सुद्धा येऊन गेला आहे बऱ्याच वेळा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं कन्स्ट्रक्शन येणार आहे. त्याचे जे सगळे संपात बिंदू येणार आहेत ते एकाच बिंदूमध्ये छेदतात.
त्रिकोणाला तुम्ही समजा ABC नाव दिलं तर O हा त्याचा संपात बिंदू असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, शेजारील समांतरभुज चौकोनाच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला एक समांतरभुज चौकोनाची आकृती दिली आहे. या आकृतीवरून तुम्हाला जे प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. बघा, इथे या बिंदूला O नाव दिलं आहे. W, X, Y आणि Z असा तो चौकोन आहे. WZ जर 4.5 सेंटीमीटर असेल तर XY किती? हे 4.5 सेंटीमीटर आहे, हे देखील 4.5 सेंटीमीटर असणार आहे. जर YZ 8.2 असेल, ठीक आहे, तर XW किती? हे 5.2 आहे, हे देखील 5.2 असेल. पुढे बघा, जर XO 2.5 सेंटीमीटर असेल, बघा इथून हे, तर OY किती? तर हा देखील तितकाच असणार आहे, 2.5. आणि जर कोण WZY 120 असेल, ठीक आहे, म्हणजे हा कोण जर 120 अंश असेल तर WXY आणि XWZ म्हणजे हा आणि हा कोण किती असेल असं आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आज आपण तुमच्या इयत्ता 8वीच्या गणित विषयाचं पेपर डिस्कशन केलं आहे. अतिशय सोपा पेपर आहे. आय होप तुम्ही सर्व पेपर व्यवस्थित सोडवला असेल. तुम्हाला जेव्हा पेपर चेक करून मिळतील तेव्हा जी उदाहरणे तुमची चुकलेली असणार आहेत ती उदाहरणे तुम्ही पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा, म्हणजे जेव्हा केव्हा पुढे तुम्ही इथून जाल तेव्हा ती उदाहरणे चुकणार नाहीत. ओके, थँक्यू.